जय शिवराय सगळ्यांना. पुन्हा एकदा आजचा रविवार आणि आपण निघालेलो आहोत आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे नवीन भटकंतीसाठी. आज आपण आलो तोरणा किल्ल्याकडे. आज तुम्हाला दिसत असेल धुक्यामध्ये गेल्यामुळे खालून तर काही दिसत नाही आहे किल्ला. या किल्ल्याला पहिले पण मी भेट एकदा घेऊन गेलेलो आहे. ही दुसरी भेट आहे माझी. बऱ्याच वर्षांनी आलो आहे. बघूया आता तोरण्यामध्ये काय बदल झाला आहे, काय संवर्धन झालं आहे किती, ते आपल्याला आता पुढे कळणारच आहे. तर ह्या ट्रेकमध्ये काय काय तुम्हाला एन्जॉय करता येईल ते माझ्यापर्यंत मी दाखवायचा इतिहास पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आज आपल्यासोबत आपले नेहमीचे मित्र मी दाखवतो तुम्हाला. समोर बघा तुम्ही जयलाड आहेतच आपले नेहमीचे, आणि शेजारी त्यांच्या हे आमचे दोन बंधू रजत खाडे आणि रितुल खाडे. तसे आमचे हौशी मामा आज काय आलेले नाही आहेत, आणि त्यांना सुट्टी न दिल्यामुळे ते कामाला गेलेले आहेत. तर बघा ते आता खालना जो आपण रोड आहे जवळ अर्ध्या टप्प्यापर्यंत आपला गाडी घेऊन येता येते, आणि इथूनच जो पुढचा रस्ता सुरू होतो तो पुढे वरती किल्ल्याकडे जातो. आपल्या गाडी ते लावा लागतात. मला वाटते बाईकसाठी 30 रुपये पार्किंग चार्ज आहे आणि 4 व्हीलरसाठी 60 रुपये आहे. ठीक आहे, पण पार्किंगचा येण्याचा रोड व्यवस्थित आहे आणि पार्किंग असल्यामुळे 60 रुपये देणं तेवढंच तर काही जड वाटत नाही. गाडी जर व्यवस्थित राहणार असेल तर लांबून येणाऱ्या लोकांसाठी एक बरं आहे, कारण बराच किल्ला आतामध्ये असल्यामुळे प्रायव्हेट व्हेकलने येणंच सोयीस्कर पडते. तर चला बघूया पुढे काय मिळतं आहे. आणि रस्ता इथे संपत असून पुढे पायवाटानेच आपल्याला जावं लागतं. ही तुम्हाला पाठी दिसत असेल. किल्ला सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत खुला असतो. मुक्कामाची तर परमिशन नाही आहे किल्ल्यावर. तुम्हाला मुक्कामाखाली वेल्हे गावातच करावं लागेल. आणि आता आपण निघालो आहोत किल्ल्याकडे. आपली ट्रेक सुरू झालेला आहे. रस्ता संपलेला आहे. या किल्ल्यालाच छत्रपती शिवाजी महाराज प्रथम जिंकून घेतल्यामुळे स्वराज्याचं तोरण बांधलं म्हणून तोरणा असं नाव देण्यात आलं होतं. तसं त्याचं प्रचंडगड हे दुसरं नाव देखील आहे. तोरणा नाव. एक छोटासा पॅच आपण जेव्हा चढतो वरती, छोटासा म्हणजे 5 मिनटाचा उभा चढ चढल्यानंतर परत ट्रेल सुरू होते. म्हणजे किल्ल्याचं एक वैशिष्ट्यच आहे. तुम्हाला सतत चढाई नाही आहे. पूर्ण तुम्हाला जर किल्ला असं पूर्ण वरपर्यंत चढत जायचं नाही. किल्ला उंच भरपूर आहे, पण अधूनमधूनही स्ट्रेट ट्रेल असल्यामुळे रिलॅक्सली चढता येते. आणि आता श्रावण महिन्याचाच काळ असल्यामुळे सगळीकडे झाडं, वनराई, जो की एक उत्कृष्ट काळ मानला जातो सह्याद्रीमध्ये भटकंती करण्यासाठी. त्यामुळे आपण जुलैच्या ब्रेकनंतर मागच्या रविवारी एक ट्रेक केला आहे. आता हा दुसरा ट्रेक करत आहोत. जेवढं होईल शक्य तेवढं आपण करत राहायचं आपल्या कामाच्या व्यापातून. आणि आपले नेहमीचे आता आलेले आहेत लोक, रितुल खाडे साहेब आणि हे रजत खाडे, आणि नेहमीचे हार्डकोर लाडसाहेब. तुम्ही बघतच असाल आता आपण किल्ल्याच्या एक थोडाफार वर आल्यानंतर जागोजागी तुम्हाला या अशा प्रकारचे माहिती फलक लावण्यात आले, जेणेकरून तुम्हाला किल्ल्याचा इतिहास समजणे सोपे होईल. आणि तुम्हाला जर गुगलवर किंवा तुम्ही जर इतिहासाची जर पुस्तकं वाचली त्यातून पण तुम्हाला कळलं इतिहास समजण्यास मदत होईल. महाराजांनी सर्वप्रथम घेतलेला किल्ला तोरणा किल्ला. तो आता माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. थोडं झूम केलं तर व्यवस्थित दिसेल. बराच वेळ धुक्यामध्ये होता त्यामुळे आम्हाला दाखवता येत नव्हता, पण आता पहिल्यांदा आम्ही चालत असताना आम्हाला धुक्यातून तो बाहेर आलेला आणि किल्ला थोडाफार आम्हाला दृष्टीक्षेपात पडत आहे. जागोजागी बसायला जागासुद्धा केलेल्या आहेत. तुम्ही जर किल्ल्यात येण्याचा विचार केला तर तुम्हाला पहिले पुण्यात यावं लागेल, आणि पुण्यावरनं पाबे घाटातनं किंवा नरसापूर मार्गे जरी आलात तरी तुम्हाला या किल्ल्यापर्यंत पोहोचणं सोपे होईल. प्रायव्हेट गाडीने आलं तर प्रॉब्लेमच नाही आहे. गुगलवर टाकलं तर सरळ सरळ रोड गुगलचं व्यवस्थित दाखवत आहे. आणि जर तुम्हाला सरकारी किंवा दुसऱ्या ज्या वाहतूक असेल सार्वजनिक वाहतूक त्यांनी जर यायचं झाले तर तुम्हाला PMTच्या बसेस तोरणापर्यंत म्हणजे पाबे गावापर्यंत खाली वेल्ह्यापर्यंत अवेलेबल आहे. तिथून तुम्ही तो ट्रेक चालू करू शकता. म्हणजे तसं पोहोचण्यासाठी काय अवघड नाही आहे. किल्ल्यावर राहण्याची सोय नाही. 5च्या आत आपल्याला किल्ल्याच्या खाली यावं लागतं. तर चला आता पुढे जाऊया किल्ल्याकडे. बोललो मी. हे बघत असाल तुम्ही आता इथून आपण आता वर आलो. जे ट्रेल संपल्यानंतर परत एक चढावा लागतो. तो चढल्यानंतर ह्या टप्प्यावरून आपल्याला गुंजवणी धरणाचं जे बॅकवॉटर आहे अतिशय सुंदर तिथे बघायला मिळतं. खरं सह्याद्री श्रावण महिन्यामध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. जे रौद्ररूप आपण जुलैमध्ये बघितलं होतं, म्हणजे आम्ही आलोच नव्हतो. ज्यांनी बघितलं असेल TVवर त्यांच्यासाठी, आमच्यासाठी वाटेमध्ये दुकानं आहेत छोटी छोटी. लिंबू सरबत, बिस्किट, चहा, नाश्ता तुम्हाला मिळू शकतो. तुम्ही बघत असाल आता परत एकदा धुक्यामध्ये गेलेला आपला किल्ले तोरणा. तुम्ही बघत असाल
म्हणजे त्या काळीसुद्धा ह्याच रस्त्याचा वापर केलाच असावा, कारण तुम्हाला पायऱ्या दिसतील दगडात कोरलेल्या, आणि ह्या तर आता कोण कोरणार नाही आहे, ह्या त्यावेळेपासून आहेत. म्हणजे ह्याच रस्त्याने त्यावेळी ह्या किल्ल्याचा येण्या जाण्याचा मार्ग असावा, ह्यावर आपल्याला छोटासा एक अंदाज बांधता येऊ शकतो. पुढे पण या दगडात तुम्हाला पायऱ्यांचे आकार दिसतील, हे दाखवण्याचा मला प्रयत्न करतोय. आपण किल्ल्याच्या मध्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. 2-3 चढ पार केल्यानंतर आपण मध्यापर्यंत आलो होतो. इथून आपल्याला पुढे जायचं. आता जी दिसते एक माचीसारखा छोटासा भाग, जो की आत्ता दिसत असेल तुम्हाला, त्या काळी ती चौकी वगैरे असण्याची शक्यता आहे, कारण थोडे थोडे आपल्याला दगडांच्या चबुतराचे अवशेष दिसत आहे. सपाट जागा दिसत आणि पुढून परत किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग सुरू होतो. या किल्ला तुम्हाला यायचा असेल म्हणजे किल्ल्यावर तर 3 वाटाने येता येतं. एक पहिला जो आहे तो बिनी मार्ग आहे, जो राजमार्ग आहे, जो वेगवेगळ्या आळीतून आपल्याला बिनी दरवाजापर्यंत पोहोचतो. दुसरा भट्टी गावातून आहे, जो बुधला माचीकडे जातो आणि बुधला माचीवरनं आत येतो तो. आणि तिसरा जो एक चोर वाटेनी, जी वेगळ्या आळी मार्गे ही बिनी दरवाजाकडे जाता रस्ता आहे, हा व्यवस्थित निर्धोक आणि मळलेला असल्यामुळे चुकण्याची भीती नाही. दुसरे 2 रस्ते जरा अवघड आहेत. संरक्षण विभाग आपल्या वन विभागाने संरक्षण कठडे लावलेले आहेत. तरी पण तुम्ही जर नवीन असाल, ट्रेक आधी केला नसेल ह्या किल्ल्याचा, तर तुम्ही बिनी दरवाजा मार्गे जो जातो त्याच मार्गे जाण्याचा प्रयत्न करा. त्या मार्गात आम्ही वर निघालो आहोत. समोर बघत असाल तुम्ही राजगड. तुम्हाला आता मुख्य आपल्याला टप्पा चढायचा आहे, तो दिसत आहे. धुक्यातून थोडाफार बघत असेल तर बघून घ्या. आणि आता आम्ही पुढे चालणार आहोत. बरेच सरळ चढायला चालल्यानंतर हा एक कठीण टप्पा आपल्याला येतो. संरक्षण भिंतच्या साईडला कटले लावत आलेले आहेत. या कातळगत आपल्याला वर जायचं आहे. बघत असाल इकडून की वाट आहे की तुम्ही बघत आलो वरच्या टप्प्यात जेव्हा आपण येतो तर पुन्हा एकदा या पायऱ्या ज्या दगडात कोरलेल्या आहेत आपल्याला दिसतात. म्हणजे हे एक अवशेष सांगता येतील आपल्याला, जेणेकरून ह्या मार्गेच त्या काळी राबता असावा. मित्रांनो बघू शकत असाल पूर्ण धुक्यामध्ये, म्हणजे आपण जवळजवळ किल्ल्याच्या 80% भाग वर चढून आलेलो आहोत. किल्ल्याच्या जवळच होतो आपण आता. आणि बघू शकाल तुम्ही स्वर्ग बघण्यासाठी मराठीच आवश्यकता नसते हो, तर अशा या रानवाटा पावसाच्या दरम्यान, हिवाळ्याच्या दरम्यान सकाळी तुम्ही अनुभवल्यात तर तुम्हाला स्वर्ग इथंच बघून भेटेल. वरच्या स्वर्गाची करायची काही गरजच नाही. आणि खरंच आमचा जो राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे स्वर्गातच आहेत. आणि आपल्यासाठी स्वर्गीय अनुभवासाठी हे किल्ले ठेवून गेल्यासारखे आपल्याला भासतात. बघत असाल तुम्ही पूर्ण धुक्यात रान माखलेलं आहे, वाट माखलेली आहे. धबधब्याचा आवाज तुम्हाला येत असेलच. बघत असाल तुम्ही आज पायरी मार्ग दगडीत कोरलेला, आणि समोर येतो तो बिनी दरवाजा. धुक्यामुळे तुम्हाला दिसत असेल, सांगू शकत नाही. वर जाऊन बघूया. पूर्ण दगडातला आहे पायऱ्या. आणि आता आपण पोहोचलेला आहे किल्ल्याचा पहिला दरवाजा, जो बिनी दरवाजा आपण बोलतोय, ज्यासाठी आपण ह्या मार्गे आलो. सुस्थितीमध्ये आहे, संवर्धन पण झालेलं आहे. तर आपण येऊन पोहोचलो बिनी दरवाजामध्ये. तुम्ही बघत असाल सुस्थितीमध्ये संवर्धन केलेलं आहे. पायऱ्यांचं थोडंफार बांधकाम केलेलं आहे. बघत असाल तुम्ही, हे काड्या आहेत त्याच्या आतमध्ये दरवाजाचा जो वरचा बाजू ती अडकवायची. आणि हे जे खड्डे दिसत आहेत 2 तुम्हाला, हा लॉक सिस्टीमचं काम करतं. म्हणजे जेणेकरून मागून लाकडी ओढून त्यात टाकला जायचा, म्हणजे दरवाजांचा उघडला जाणार नाही. अशा प्रकारे दरवाजाची त्यावेळची रचना असायची. ते तुम्हाला इथे दिसत आहे. बऱ्याच ठिकाणी पडझड झाले असते. हे 2 आणि त्या बसले खालच्या. चला या, बंद करा. नीटो ऋतून नीटो बोल बोल. आणि आता आपण बिनी दरवाजातनं वर आलो आहोत. आपण कमीत कमी आम्ही बिनी दरवाजामध्ये 1 तासामध्ये किल्ला सर केलेला आहे. तसे सगळे चांगल्या प्रकारे चालणारे लोक आहेत. टीम चांगली आहे आमची. आणि तो दरवाजा पार केला का आपला दुसरा दरवाजा येतो किल्ल्याचा. तो सुद्धा व्यवस्थित आहे. म्हणजे आय थिंक ह्याची जी दगडं आहेत ती फार पूर्वीपासूनचीच आहेत. आकारावरूनच कळते. कुठल्या प्रकारे आत्ता तर संवर्धन नाही आहे ते सरकारने केलेलं एक स्तुस्थितीत. आणि बघू शकाल तुम्ही
आणि किल्ल्याची रचना जर बघाल, किल्ल्याच्या दरवाजाची रचना बघाल तर नेहमीप्रमाणे गोमुखी आकाराचा दरवाजा. आणि काय होतं, तिथपर्यंत किल्ल्याचा दरवाजा आपल्या दृष्टीक्षेपात पडत नाही तोपर्यंत शत्रू काहीच करू शकत नाही. बघत असाल, हा आहे किल्ल्याचा दरवाजा, मुख्य दरवाजा. असं बिनी दरवाज्यात आता आपण वर आलो आणि आपला बिनी दरवाजा अगदी वरती हा दरवाजा लागतो. दरवाजा हा सह्याद्री प्रतिष्ठानने आय थिंक बसवलेला आहे, मला तर पण माहिती नाही, पण त्यांचंच कार्य असावं. किल्ल्याचा हा दरवाजा म्हणजे वरच्या बाजूला फक्त संवर्धन केलेलं आहे. नाही तर तुम्ही दगडाची जी साईज वगैरे बघू शकता, म्हणजे त्या काळापासून तसा किल्ल्याचा महादर्जा शिल्लक आहे. आणि गोमुखी आकाराचा दरवाजा आहे. किल्ल्याचे कमानी वगैरे अजून तरी सुस्थितीत व्यवस्थित आहेत, काही प्रश्न नाही आहे. म्हणजे छान प्रकारे अवशेष या किल्ल्यावर अजून शिल्लक आहे. महाराजांनी जे बोललं तोरण बांधलं, तोच हा तोरणा किल्ला स्वराज्यामध्ये पहिला समाविष्ट केला होता. असा हा तोरणा किल्ला. आता आपण महादरवाजापाशी आलो तर आपण जरा किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया. चला, हा गोमुखी दरवाजा आपण बघून वर येतो. किल्ल्याकडे जाणारा रस्ता या इकडे. आणि आपल्याला जर वरती जायचं असेल महादरवाजाच्या वरणाचा खालचा प्रदेश बघण्यासाठी तर पायऱ्यासुद्धा आहेत. त्या काळी संरक्षणासाठी जे मावळे वर असायचे त्यांच्यासाठी जाण्यासाठी हा रस्ता असायचा. आता सध्या आपले मावळे फक्त किल्ले बघण्यासाठी गेलेले आहेत आणि माचीच्या भागावरती जेव्हा चढून येतो हे तर तुम्ही किल्ल्याच्या महादरवाजाच्या वरचे भागा बघू शकाल. मावळ्यांना राहण्यासाठी संरक्षणासाठी या किल्ल्याच्या वरती जाण्याची जागा असते नेहमीप्रमाणे. चारी बाजूला आहे जेणेकरून शत्रूला वरून देखील हल्ला करून गार काढण्यात येईल. आपण वरती आल्यानंतर महादरवाजाचा हा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. बघा असाल तुम्ही. आणि हा गोमुखी आकाराचा दरवाजा साधारण तुम्हाला सहज दिसत असेल इथून. हा महादरवाजाचा पाठीमागची बाजू आहे. या मार्गाने आला तर तुम्हाला या जे तोरणा जायचं देवीचं मंदिर आहे तिथे तुम्ही याल. बघत असाल तुम्ही म्हणजे बुरुजावरून खालच्या बाजूला जरी आलात तरी पायवाडा इकडे उतरायला या माचीकडे. आणि हेच मागच्या साईडला बरोबर तोरणाईचं मंदिर आहे, तोरणाजाई मंदिर. बघत असाल तुम्ही, पूर्ण जुन्या काळातल्या मूर्ती आहेत. जेव्हा आपण महादरवाजा चढून वर येतो त्यावरती आपल्याला एक खोडक टाकं मार्गफलक लावलेलाच आहे. त्याप्रमाणे डाव्या हाताला तुम्ही बघत असाल ही माहिती किल्ल्याची. हे पुरातत्व खात्याने जे लावलेलं आहे त्याची माहिती आहे इकडे. आणि तोरणा किल्ल्यावर तुम्ही काय काय पाहू शकता किंवा किल्ल्याचा नकाशा हा तुमच्यासाठी इथं लावण्यात आलेला आहे. किल्ल्यामध्ये सर्वदूर गवत पसरलेलं आहे. आणि हे आहे खोडक टाके. तर चारी बाजूने आता रेलिंग काढण्यात आलेलं आहे. बघा असाल तुम्ही, खोडक टाके आहे आणि त्याजवळ ही वास्तू आहे. आता ही वास्तू कशासाठी होती, किल्लेदाराचा वाडा किंवा त्या काळचं कार्यालय, धान्य कोठार, दारुगोळा कोठार, आय थिंक त्या काळाचं कार्यालयच असावं. आणि तिकडे एक वास्तू आहे ते आपण बघणारच आहोत. आणि तिकडून मग या दिशेने आपल्याला वर जायचं आहे. आता आहे ना तिकडं मेंगाईचं मंदिर आहे. किल्ल्याची तटबंदी पूर्ण शाबूत आहे. पूर्ण बाजूनी तटबंदी तुम्हाला किल्ल्याची गडप्रदक्षिणा पूर्ण करता येते. किल्ल्यामध्ये वास्तूंचे अवशेष फार कमी आहेत. आणि आता ऑगस्ट महिना असल्यामुळे गवत पण भरपूर वाढलेलं आहे. तेवढं असले तर ते काही अवशेष जे आहेत ते गवताने झाकले गेले आहे. त्यामुळे आणि मधनं चालणं देखील तेवढं सोपं होत नाही. धुकं पण भरपूर आहे. तर गडाच्या ज्या तटबंदीने आपण गडफेरी पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर मी तुम्हाला जो मागाशी किल्ल्याचा एक नकाशा दाखवला ते पॉईंट आपण एक्सप्लोर करणारच आहोत. कसं काय दिसतं ते आता बघा तुम्ही. बघा सर, पूर्ण धुका आहे किल्ल्यावर. एक थोड्याच अंतरावर आपली टीम चालली पण ते तीसुद्धा दिसत नाही आहे. खाली तर तुम्ही बघत असाल काही दिसत नाही आहे, पूर्ण धुकं आहे. दिसत असेल तुम्हाला आपली टीम चालली पुढं. गडप्रदक्षिणा पूर्ण करताना
ह्या टायला पाण्याचं टाकं दिसतं बांधलेलं आहे वरती, त्याला खाली रॉककट आहे आणि बघू शकाल तुम्ही स्वच्छ पाणी एकदम. आणि आपण आत्ता जो आलेलो आहोत राजगड टू तोरणा जो ट्रेक केला जातो रेंज ट्रेक, त्या मार्गे या बुधला माचीकडे जो रोड येतो आणि हा दरवाजा आपल्याला मग तोरणावर घेऊन आपला ट्रेक संपत असतो. हा दरवाजा देखील गोमुखी आकाराचा आहे, सुस्थितीमध्ये आहे, पायऱ्यांचं संवर्धन झालेलं आहे. समोर आल्यानंतर तुम्हाला दिवे लावण्याच्या खोबण्या आणि हा दरवाजा आतल्या साईडची पण दिसत आहे. मी आतल्या साईडने तुम्हाला दाखवतोच. जे बुधला माचीवर आपण उभे आहोत, किल्ल्याच्या या ज्या एक साईडची जी बाजू आहे ती बुधला माची, इथून खाली उतरून गेल्यानंतर बुधला माचीकडे रोड जातो आणि इथूनच तो राजगड तो तोरणा ट्रेक केला जातो. तो राजगडून तोरण्यासाठी केला जातो. मी आता तुम्हाला इथे दाखवण्यासाठी एवढंच थांबलेलं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल पडझड झालेली आहे, त्या काळी सुद्धा 2 मजली इमारती बांधल्या जायच्या. तर तुम्हाला मी आता दाखवतो. ह्याच्यात तुम्हाला दिसत पूर्ण अशा पोकळ झालेल्या दगडीमध्ये इथे खांब उभे केले जायचे, खांब उभे केले जायचे आणि त्याच्यावर मग चुन्याचा स्लॅब टाकला जातो चुन्याचा आणि 2 मजली इमारत तयार केली जायची. आता ते पडून गेलं कारण ह्या आता जागा ज्या रिकाम्या राहिल्यात त्या का राहिल्यात तर ती लाकडं कुजून किंवा जळून गेल्यामुळे त्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे त्या अवशेषाला खाली पडलेलं आहे. तर याच्यावर आपण अंदाज लावतो की इथे 2 मजली इमारत होती. ती आय थिंक इथपर्यंत असू शकते, ही दिसते. आणि मग इकडे आकार असू शकतो, तुटला असू शकतो किंवा खांब असू शकतो. हे अशा प्रकारचे थोडेफार काय जे स्थापत्यकलेचं किल्ल्याचं आपल्याला माहिती आहे, ती माहिती आम्ही तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न करतो. मला किल्ल्याचे जे अवशेष मुख्य आहेत ते तुमचे नक्की कवर होतात. आता आपण आलेलो आहोत तोरणेश्वराचं मंदिर, जे भगवान शंकराचं मंदिर आहे. इथून आतमध्ये तुम्ही बघू शकता केलीस काय पण आणि मेंगाई देवीचं मंदिर आहे पुढे. म्हणजे किल्ल्याची तटबंदी, किल्ल्याच्या समोर दीपमाळ, नंदी या प्रकारचे छोटे छोटे दगडाचे अवशेष शिल्लक आहेत. आणि महादेव मंदिर इकडे आणि मेंगाई मंदिर इकडे. हे इकडे आहे ते तोरणेश्वराचं मंदिर. कोकण दरवाजा बघून आल्यानंतर हे मेंगाई देवीचं मंदिर आहे, बघू शकाल तुम्ही. म्हणजे जेणेकरून तुम्ही जेव्हा किल्ला फिरत असाल तर तुम्ही मध्ये न फिरता तटबंदीने फिरावं, म्हणजे तुम्हाला पूर्ण किल्ला एक्सपोज होतो. आणि जे बाकीचे पॉईंट आतमध्ये आहेत तिथे जाता येतं, वाटा वगैरे व्यवस्थित, त्यामुळे काही प्रश्न येत नाही, वाटा राहण्याचे काही संबंध नाहीत. ज्यावेळी आपण मेंगाई देवीचं मंदिर बघतो, महादेव मंदिर जेव्हा बघतो तोरणेश्वराचं, त्याच बाजूला तुम्हाला हे वाड्याचं अवशेष दिसेल. वाड्याचं म्हणजे कच्चा पुतळा बांधता येईल आपल्याला. पूर्ण बांधकाम हेच. समोर पडवीचा वगैरे फार दिसतोय, दगड मोठे वगैरे आहेत दिसेल. आता ह्याचं काय असेल ते सांगू शकत नाही, पण समोर पडवी आहे आणि ह्या बांधकाम आहे आतलं. आपण जेव्हा बुधला माचीवरून कोकण दरवाजा बघून येतो, तटबंदीने फिरत असताना बुरुजांवरून येताना आपल्याला तोरणेश्वराचं मंदिर, भगवान शंकराचं आणि मेंगाई देवीचं मंदिर बघून जेव्हा आलो, तोरणेश्वराचं जे मंदिर आहे तिथूनच समोर हे पाण्याचं टाका खोदीव. त्या काळी कसं असायचं, तटबंदीसाठी लागणारा दगड हा किल्ल्यातनंच काढला जायचा आणि तिथे जे खड्डे किंवा टाकी निर्माण केले जायचे, मग त्यांचा वापर पाण्यासाठी, धान्य साठवण्यासाठी किंवा अन्य कशासाठी केला जायचा. हे आत्ता उघड दिसतात, पण त्या काळात उघडे नसून याच्यावर छप्पर टाकून पाणी किंवा काय असेल ते सुरक्षित ठेवण्याचा प्रकार केला जायचा, जेणेकरून उन्हाळ्याच्या काळात देखील आपला पाणी मुबलक पाण्याने प्रमाणे साबूत ठेवता येईल. आणि पुढे तटबंदी आहे आणि इथून हा पाण्याचा हे टाक आहे. जेव्हा आपण गड प्रदक्षिणा पूर्ण करत असतो तेव्हा एक वास्तू आपल्याला दिसते. छप्पर पूर्ण गेलेलं आहे, लाकडं बांधकाम शिल्लक आहे. आय थिंक सैन्यासाठी, राहण्यासाठी, बसण्यासाठी चा वापर तेव्हा केला जात असावा. एक वास्तू पुरातनमध्ये त्या काळाचे अवशेष शिल्लक आहे. किल्ल्यावर असलेल्या सैनिकांसाठी त्यांचा वापर केला जात असावा किंवा अजून कशासाठी असावा. पण एक जुन्या वास्तूंपैकी ह्या किल्ल्यावर एक हे देखील शाबूत आहे. पत्रे आय थिंक टाकल्याचं ते उडून गेलेत, लाकडं शिल्लक आहेत. गडभ्रमंती आपली चालूच आहे. आपण जी गडभ्रमंती चालू केली, गडाला फेरी मारत मारत आता आपण प्रथम वाघ दरवाज्यातून आपण वर जाऊन
नंतर आपण बुधला माचीकडे कोकण दरवाजा बघितला आणि आता आपण जेवण पोचलो ते झुंजार माचीकडे. समोर तुम्हाला धुक्यात हरवली दिसत असेल ती झुंजार माची. गडाची तटबंदी अत्यंत शाबूत आहे, काम केलेलं आहे. गडाच्या तटबंदीवर चालता देखील व्यवस्थित येत आहे. मधले बुरुजांचं काम देखील व्यवस्थित असल्यामुळे तुम्ही बघितलं असाल. आता तोरणा किल्ल्यावर आपण आहोत. झुंजार माचीवर जो रस्ता होतो त्या बुरुजावर आपण येऊन थांबलेलो आहोत आणि तिथून तुम्ही किल्ल्याचा बघत आहात. पूर्ण धुकं, थोडे अवशेष जे शिल्लक आहेत ते दिसत आहेत. तटबंदी पूर्ण व्यवस्थित आहे आणि आता ऊन आलेलं आहे. खाली बघत आहोत गुंजवणी डॅमचा पूर्ण आपल्याला बघायला मिळतं आणि खाली इकडे झुंजार माची क्लिअर दिसत राहतं आपल्याला. माचीकडे आपण शेवटला जायचंच आहे. पूर्ण आता स्पष्ट दिसत आहे. माचीकडून झुंजार माचीकडे जाण्यासाठी जर असं या बुरुजाकडून येऊन ह्या तटबंदीतून आपल्याला इथे एक लावलेली जी लोखंडी शिडी आहे तिथून आपल्याला खाली जायचं आहे. प्रथम आपले लाडसाहेब जाऊन रस्त्याचा मुआयना करत आहेत. त्यानंतर आपण जाणार आहोत. तुम्ही बघू शकता एक लोखंडी शिडी लावण्यात आलेली आहे आणि इथून आपल्याला एक कठीण पॅच चढून उतरून परत चढावं लागणार आहे. तेव्हा आपण या झुंजार माचीच्या टोकाला जाऊ. खाली तुम्ही बघत असाल पूर्ण दरी आहे. हा जो बुरुज केल्यानंतर खाली आल्यानंतर झुंजार माचीवर हा दुसरा एक बुरुज आहे. ह्याला एक चोरवाट आहे. चोरवाट म्हणजे चिलखती बुरुज आहे. चिलखती बुरुज असल्यामुळे हा जो बुरुज आहे त्याला समोरून हे चिलखती आकार म्हणजे पुढचं बांधकाम असतं. म्हणजे सैन्य दोन्हीकडून बुरुजाला संरक्षण मिळतं आणि सैनिकांना सुद्धा संरक्षण मिळतं. बुरुजामध्ये जाण्यासाठी इथून रस्ता आहे वरती खूप खाली वाकून यायला लागेल आणि आपल्याला जायचं तिकडं. बघू शकता तुम्ही झुंजार माचीकडे जो रस्ता येतो मुख्य किल्ल्यातनं खाली 2 बुरुज पार केल्यानंतर तुम्हाला एक रॉक पॅच आहे. रोप बांधलेला आहे पण रिस्क आहे. इथून उतरावं लागतं खाली. चल खाली झुंजार माचीवरनं आपण जे येतो पुढे त्या झुंजार माचीला एक चोर दरवाजा आहे. परत ज्या दरवाजातून संकटकालीन मार्ग जो आपण बोलतो तो इथे आहे. बघत असाल तुम्ही चोर दरवाज्यात ना एक्झिट असणार आहे. थांब मला जाऊ दे पुढं. चोर दरवाजा आहे. दरवाजा आहे बाहेर निघायचा. होय बघत असाल तुम्ही ही चोरवाट. या चोरवाटेत ना बाहेर तिथून तुम्ही खालच्या रस्त्याने जाऊ शकता. तुम्ही चोरवाटेने या. हे कठीण पॅच आपण बोलतायत सर चोरवाट. थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. इकडून एक चोरवाट आणि चोरवाटात 2 चोर असतील तर पुन्हा आपले तो चोर दरवाजा आहे त्यातून आपण आत जाऊन चाललेलो. आतून तुम्हाला कळेल दरवाजाची बांधणी. याला सुद्धा कडे आहेत असे तुटले आणि होलचे खांब अडकवायला असतात आणि यातून मग वर जायचे. चोर दरवाजा बघून आपण पुढे येतो. समोर आपण झुंजार माचीचा जो बुरुज आहे शेवटचा तिथून असतो. परत जर आपण बघितला त्या माचीवर बऱ्याच कालीन शिवकालीन अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. परत एकदा आपल्याला माचीत खाली उतरायचं आहे. मग अशा आपण हा दरवाजा तुला एक चोर दरवाजा बघितला ह्याच माचीत आणि आता आपण अजून एक दरवाजा आहे उजेडासाठी काय केलेलं आहे ते बघायचं आहे. शौचकूप जे बोलतात शौचकूप इथे तुम्हाला बघायला मिळेल. शौचकूप आहे अजून डायरेक्ट. त्यावेळी सुद्धा किल्ल्यावर शौचकूपचे अवशेष आपल्याला बघायला मिळतात. आणि इकडून एक दरवाजा परत आहे. दरवाजा म्हणता येईल किंवा एक लक्ष ठेवण्यासाठी जागा असेल किंवा चोर वाटत म्हणावी लागेल. पण खाली जाण्यासाठी पूर्ण रस्ता आहे. बघू शकता तुम्ही. इकडून आता आपण चोर दरवाजानं आत आलो आणि तुम्ही हा बाहेरचा प्रदेश बघू शकता. इथून दगडी पायऱ्या आहेत तिथून खाली उतरून पसारू शकता. म्हणजे शत्रू सैन्य ज्या दिशेला आहे या घरच्या माचीला दोन्ही साईडला गुप्त दरवाजे आपल्याला दिसलेत. जेणेकरून शत्रू ज्या साईडला असेल त्याच्या विरुद्ध बाजूने आपल्याला म्हणजे त्यावेळच्या लोकांना किल्ल्याच्या बाहेर पडता येईल यासाठी या वाटा बांधलेल्या आहेत. आपल्या माचीवर बऱ्याच आवश्यकता बघायला मिळाल्या शिवकालीन. शौचकूप बघितलं, गुप्त वाटा बघितल्या, तटबंदीची बांधकाम बघितली.
पुढे असली शेंडी आहे. हा किल्ला आपल्याला चोरवाटेतून दिसतोय. हा प्रदेश तिथून आपल्याला परत वर जायचं आहे. परत चोरवाटेवर आपण माचीच्या मधल्या भागावर आहोत. बघा तुम्ही दोन्ही साईडला चढण्यासाठी व्यवस्थित पायऱ्या केलेल्या आहेत. नंतर आपण खालूनच चाललेलो आहोत. अजून काय आहे समोर, आय थिंक चिलखती बुरुज असणार आहे. हा चिलखती बुरुज असल्यामुळे आपण पहिले खालना एक्सप्लोर करू शकतो. पाण्याचा टाका आहे जाण्यासाठी. समोर आपला भगवा ध्वज दिसत आहे. वर बुरुजावर जाण्यासाठी या 2 पायऱ्या आहेत आणि या मधनं आय थिंक चिलखती बुरुज असणार आहे. ते बघू शकता, यातून वाट केलेली आहे. चिलखती बुरुजाचा उपयोग कशासाठी केला जातो, जेणेकरून त्या भागात सुद्धा सैन्य राहून तिथनं सुद्धा मारा करू शकतो आणि आपला मुख्य बुरुज जो आहे तो व्यवस्थित राहावा. कुठलाही तुझी तोफा त्याच्यावर लगेच आढळून नये आणि तुटून येण्यासाठी त्याचा वापर केला जायचा. बघू शकता तुम्ही आता उंचीने कमी आहे, पाणी भरलेलं आहे पूर्ण. प्रेक्षकांना थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तिथून काढलेलं आहे, पाण्यात जाणं कठीण आहे. पुढं आपण बंद करू थोडं. आता आपण इथून चिलखती बुरुजावर गेलो. पूर्ण कातळात कोरलेला आहे, दगडात अक्षरशः. आणि हा बुरुजात असलेला समोरचा भाग. आणि आता आपण चिलखती बुरुजावरनं बघत आहोत. तुम्ही बघायलाच वरूनच हे समोरचा बुरुजाला हे बांधकाम आहे आणि चिलखती बुरुजा आतमध्ये येणारी. इथून सैन्य उभं राहून सुद्धा मारे करू शकतात आणि बुरुजाला सुद्धा प्रोटेक्शन मिळू शकतं. बघू शकाल तुम्ही. आणि ही झुंजार माची या वरती आलंय, खाली आहे खाली. आता आपण येऊन पोचलेलो आहोत. ते जी झुंजार माची आहे त्या झुंजार माचीवर येऊन पोचलेलो आहोत. या किल्ल्याचा इतिहास बघितला तर 1647 मध्ये प्रथम हा किल्ला महाराजांनी स्वराज्यामध्ये आपला घेतला होता आणि स्वराज्य स्थापनेला सुरुवात केली होती. तिथून उत्तरोत्तर हा किल्ला किल्ल्याच्या घेतल्यानंतर स्वराज्य वाढीस लागलं होतं. पुरंदरच्या तहाच्या वेळी जेव्हा किल्ले देण्यात आले होते तेव्हा तोरणा किल्ला हा महाराजांनी औरंगजेबाला दिला नव्हता. कारण एक किल्ला हा महत्त्वाचा होता, राजगड जवळ होता. इथून तुम्हाला दिसत असेल डोक्यामध्ये ह्या साईडला इथे राजगड आहे आणि तिथून हा तोरणा किल्ला आहे. म्हणजे रेंज स्टेट सुद्धा केली जाते. तर ह्या किल्ला जेव्हा घेतला होता महाराजांनी त्यावेळी त्यांना तटबंदीमध्ये सुवर्ण मुद्रांचे भरलेले हंडे मिळाले होते आणि त्या धनाचा उपयोग त्यांनी किल्ला राजगड बांधण्यासाठी केला होता. कारण राजगड किल्ला हा अर्धवट अवस्थेत त्यावेळी होता, तो कोणाचाही किल्ला नव्हता. मग त्या डोंगरावर महाराजांनी जो किल्ला होता तो पूर्ण केला होता त्या धनामधून. असं या किल्ल्याचा इतिहास थोडक्यात आहेच. तर आता आपण झुंजार माचीवर पोचलेलो आहोत. किल्ला बघताना सर्व किल्ला आपण बघून पूर्ण केलेला आहे. किल्ला जर आल्यावर तुम्हालाच कळेल की ह्या किल्ल्याला शिवाजी महाराजांनी प्रचंडगड का नाव दिलं होतं. तसंच इंग्रजी लेखक जेम डग्लस या किल्ल्याबद्दल एक वाक्य बोलला होता, जर सिंहाची गुहा असेल तर तोरणा हे गरुडाचं घरट आहे. म्हणजे ईगल नेट्स एवढ्या उंचीवर असलेला किल्ला. म्हणजे आम्हाला इथं वरून पूर्ण खालचं ऊन दिसतंय पण किल्ल्याला पूर्ण धुकं लागत आहे. एवढी या किल्ल्याची हाईट आहे. चढताना आपल्याला कळतंच का याला गरुडाचं घरटं बोललं असेल. अशा प्रकारे थोडाफार जो इतिहास काय मला माहिती होता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. तर आता आम्ही किल्ल्याच्या जवळ शेवटच्या भागाला आलोच आहोत. आम्हाला आता रिटर्नचा प्रवास चालू करायचा आहे. पुढे ब्लॉग झाला तर आपण त्या ब्लॉगमध्ये बोलूच. असं तर वातावरण जरा क्लिअर असल्यामुळे तुम्ही बघू शकता किल्ल्याचा परिसर, जे काही अवशेष शिल्लक आहेत. समोर मेंगाईचं मंदिर आहे, एक वास्तू अवशेष आहे. खाली लक्कडखाना म्हणता येईल, खडक तलाव दिसते, त्याच्या बाजूची एक वास्तू दिसते. हा वाघ दरवाजा आहे. इकडे हा बुरुज आहे. इकडे झुंजार माची दिसत आहे. झुंजार माचीच्या वरचे हा बुरुज आहे, त्याच्या खालचा बुरुज पण आपल्याला दिसत आहे. हे ध्वजस्तंभ आहे इथं, त्याच्यात काही नाही आणि तटबंदी दिसत आहे. जानवान आता आपण तोरणा किल्ल्याचा जो ट्रेक होता, भटकंती होती, ती पूर्ण केली आहे. विस्ताराने प्रचंड असलेला किल्ला, पण अवशेष थोड्याफार प्रमाणात शिल्लक आहेत ते जतन करण्यात आले. तटबंदी व्यवस्थित आहे. किल्ला बघण्यासारखा आहे, प्रचंड आहे. जे महाराजांनी नाव ठेवलं प्रचंड, त्याला शोभण्यासारखं आहे. तसंच अत्यंत उंचीवर असल्यामुळे ईगल नेट जो बोललं जातं ते सुद्धा योग्य आहे. आज आपल्यासोबत ऋतुल खाडे, रजत खाडे, नेहमीचे जयलाड आणि मी. आद्विक आलेला नाही तो, कारण रक्षाबंधनला गेलेला आईच्या मामाच्या गावाला. त्यामुळे आज आम्ही हा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. मागच्या वेळेला आपण केला होता तो मुसाळगड केला होता, त्यानंतर ह्या रविवारी हा तोरणा किल्ला केला आहे. असेच नवीन नवीन किल्ले आम्ही तुमच्या भेटीसाठी घेऊन येणार आहोत. तरी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघून लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय श्रीराम सगळ्यांना. जय शिवराय.